उठलं आणि निघालं. साधूबाबा तिथं आले आणि जुनी माणसं, माणूस गेलाय का कशावरून ओळखतात? हाताची नाडी बघून. साधूबाबानं पोराच्या हाताची नाडी बघितली, म्हणले हे पोरग जिवंत होऊ शकतं. लोक म्हणले कसं? माझ्या खिशात एक पुडी आणि त्या पुडीतलं औषध जो कोणी पिईल तो मरल आणि पोरगा जिवंत होईल. जेवढं भजनी मंडळ होतं का तेवढं सगळं पळून गेलं, राहिले फक्त घरचे. मग साधूबाबाची नजर गेली त्या आजीबाईवर. आजीबाई बनले साधूबाबा, आजी तुम्ही लय म्हणत होतात ना माझं पोरग माझं पोरग, मग ही पुडीतलं औषध तुम्ही प्या, मग तुमचा नातू जिवंत होईल. आजीबाई काय म्हणली माहिती का? आजीबाई म्हणती जोगड्या, मी अजून कडकडा हरभर फोडते आणि तुम्हाला औषध घेणार नाही. आजीबाईनं औषध घेतलं नाही. साधूबाबा त्या पोराच्या बायकोकडे आले. ते म्हणले तुम्ही औषध घ्या, तुमचा नवरा जिवंत होईल. ती म्हणली दुसरा करीन, औषध घेणार नाही. पोराला कळून चुकलं या जगतामध्ये कुणीच कुणाचं नाही. मग साधूबाबा म्हणले कुणीच औषध घेत नाही ना, नका घेऊ, मी औषध घेणार. मग साधूबाबाने ती पुडी काढली, ती दुधात टाकली, त्याच्यात औषध बिषध काही नव्हतं, ती होती पिठी साखर. आणि साधूबाबाने ती पुडी काढली, एक चमचा बोलवला, साधूबाबाने ते दूध हलवलं आणि ते दूध पिलं. लोकांचं लक्ष पोरग कधी उठतं ह्याच्याकडे नव्हतं, कशाकडे होतं? साधू कधी मरतोय. पण साधू काय मरा ना, आणि पोराला खुणावलं उठ आणि चल माझ्या बरोबर. लय म्हणत होता ना माझी आजी माझी बायको माझा संसार, कळालेलं कोणी कोणाचं नाही, चल आता माझ्या बरोबर.